गडम साहेब, आपण मला एक सांगा, आपण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात, आपल्याला मतदाता काय म्हणून आपल्याला मत देतील? तर मी मागील 30 ते 35 वर्षापासून समाजकार्य करत आहे आणि हे समाजकार्य करत असताना मी एक पार्टीसोबत जॉईन होतो आणि त्या पार्टीने आम्हाला असे उमेदवार दिले. 30 ते 35 वर्ष अगोदर इथे बहुजन समाज पार्टी काहीच अस्तित्व नव्हतं. आम्ही 3 ते 4 लोकांनी मेहनत करून सर्वात प्रथम इथे जेव्हा तीन नगरसेवक निवडून आणायचे होते तेव्हा आम्ही खूप मेहनत केली आणि त्यांनी चांगली फाईट दिली काँग्रेस आणि BJPला. तेव्हापासून सर इथे पूर्णपणे प्रभागामध्ये बदल होत आहे आणि शेवटी 2017मध्ये बहुजन समाज पार्टीचे जिंकली. हे खूप मोठं श्रेय कार्यकर्ता तसंच समाजाच्या लोकांना आहे. आणि पुन्हा असे नगरसेवक जे आपण निवडून दिलो, परंतु ते असे नगरसेवक जे लोकांसाठी येत नाही, लोकांच्या समस्या छोट्या मोठ्या समस्या नगरसेवकांच्या असतात, नगरसेवकापाशी असतात, ते छोट्या मोठ्याही समस्या सोडवत नाही आणि त्यांच्या घरी गेले असतात ते असे म्हणतात, साहेब घरी नाही, हे घरी नाही, तसं नाही. तर अशा भाषेत ते बोलतात त्यांचे घरवाले आणि ते आणि भेटत नाही आम्हाला. तर आपण कुठे जायचं? आणि आपलं जास्तीत जास्त आपलं एरिया स्लम एरिया आहे. स्लम एरिया असल्यामुळे येथील लोक त्यांना काहीच कळत नाही की आपले हक आणि अधिकार काय असतात. कॉर्पोरेशन प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी पैसे मागतात. 100 रुपयाचं काम 5,000 मागतात, 10,000 मागतात. तर अशा परिस्थितीत आपण काय करायला? म्हणून पुन्हा मी तुम्हाला एकदा आग्रह करतो आणि विनंती करतो की तुम्ही चांगले नगरसेवक, आणि मी नाही म्हणत 4 वोट तुमच्यापाशी आहेत, जो नगरसेवक हे लोकांना कळतच नाही आज की 4 वोट कसे द्यायला. मी आता लोकांपर्यंत जात आहे आणि प्रत्येक क्षेत्रात जात आहे. तर मला आढळून आले की वोट कसे द्यायच्या त्याला अ ब क ड असा माहीतच नाही. 8 वर्षात विसरले सर वोट देणं. अशी लोकांची कंडिशन आहे. एवढे आपले लोक मागासलेले आहेत. म्हणून मी आपल्याची अपेक्षा करतो की ते सर्व जाणून आपण प्रभाग 9 मधून ओपनमधून कॅन्डिडेट उभे आहात, आपला विजन काय होता आणि नगरसेवक बनण्यावर आपले कोणते कार्य करा? मी प्रभाग 9 ड मधून ओपनमधून उभा झालेला आहे आणि ओपनमधून उभा झाला असताना मला या येथील खूप समस्या दिसल्या. या लोकांच्या समस्या यांनी सोडवल्या नाही आणि आताही ते त्रासलेले आहेत. म्हणून मी छोटे मोठे कार्य आणि मला अहोरात्र मी त्यांच्यासाठी झटणार. माझ्या घरी आले किंवा त्यांनी बोलवलं तर मी लवकरात लवकर त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न करीन आणि त्यांची समस्या सोडवण्याचा पूर्णपणे तन मन धनाने प्रयत्न करीन. ही माझे म्हटलं आहे. जर मी तुमचं काम नाही करेल तर तुमचे हात आहेत आणि माझी कॉलर आहे, हे मी वचन देतो. कारण की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, फुले शाहू आंबेडकरी विचारधाराचा व्यक्ती आहे. त्याचप्रकारे सर्व धर्मसमभाव यांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे. कुणीही व्यक्ती हा धर्माने मोठा नसते. त्याला माहीतच नसते जातपात. इथं आपण शिकवतो की कसे आपल्या लहानपणापासून आपल्याला शिकवतात आपण ह्या धर्माच्या आहोत त्या धर्माच्या, आणि त्यांना प्रत्येकाला कट्टरता शिकवतात. त्याकरिता ते आपापल्या धर्माचे अनुयायी एवढ्या कट्टरताने बनतात. परंतु आपल्याला याच्या जाण झाल्या पाहिजे की आपण मनुष्यासाठी काम करायला पाहिजे. तरी पण मी आपणास आग्रह करतो की पुन्हा आग्रह करेल की प्लीज रे बाबांनो, आता तरी बळी नको पडा आता. कारण की मग हा असा काळ गेला तर मग 5 वर्ष आणखी तुम्ही मटन चिकन आणि दारू पिऊन मग पुन्हा त्यांच्याच बळी जाणार. मग तुम्ही जाणार त्यांच्या घरी की मेरा काम कर दो, वो चेहरा देख के बोलेंगे तू क्या, अच्छा ठीक है, बाद में मिल, तूने तो मेरे से पैसे लेके काम किया, तू मेरे से बात मत कर.
अशा प्रकारे ते तुम्हाला हाकलून देतात आणि माझ्यासारखे व्यक्ती जर त्यांच्यापाशी गेले, मेरा काम कैसी नहीं होता ये बता, नहीं तो मैं तेरी कंप्लेंट करूँगा। ये नगर सेवक का काम क्या होता है? नगर की सेवा करना। नगर सेवक का मतलब ही होता है नगर की सेवा करना, और ये नगर सेवा ना करते हुए अपना पेट भरने का काम करते हैं सर। जय भीम, पुन्हा जय भीम, सलाम वालेकुम, जय श्रीराम। शेवटी जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय। भाग 9 चा उमेदवार जितेंद्र पांडुरंग गेडाम सर्वांना 9 वर्षाची हार्दिक शुभेच्छा देत आहे। आणि त्याच प्रकारे मी कशासाठी उभा होत आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार, कारण की या अगोदर 8 वर्षा अगोदर इथे 2017 पासून इलेक्शन नाही झाले। प्रत्येक जनता त्रस्त आहे, छोटे मोठे कार्यही होत नाही, नगरसेवक नसल्यामुळे छोटे मोठे कार्यही होत नाही। त्यामुळे येथील जनता, गोरगरीब जनता तर खूप त्रासलेली आहे आणि ते मागील 8 वर्षापासून निवडून आले, म्हणजे 5 वर्षाचा कार्यकाल संपला। 5 वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर त्याची गेली, परंतु तरीही ते कधी कोणत्याही प्रभागाच्या कोणत्याही क्षेत्रात आढळून आले नाही, असं मला मी आता फिरत आहे तर मला समजून आले। म्हणून बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला हे सांगण्याची इच्छा करतो की आपण कृपया यांच्या आमिष बळी पडू नये आणि मटण आणि दारूच्या आहारी न जाता तुम्ही कृपया करून प्रभाग 4तून चांगले नगरसेवक निवडतील आणि प्रत्येक नगरसेवकाची तुम्ही जाल अशी अपेक्षा ठेवून ते तुमचे काम करतील अशी अपेक्षा त्या नगरसेवकाकडून ठेवून त्यांना निवडून द्या, कृपया ही विनंती करतो।